नमस्कार, मैं हूं संदली सिंह और आप देख रहे हैं तेज भारत नेटवर्क, जहां हम लाते हैं ताजा और महत्वपूर्ण खबरें। चले बढ़ते हैं आज के कुछ खास खबरों। बोलिंग पुलिस ने विरार में अपनी पत्नी की हत्या करके भागे पति और उसकी दूसरी पत्नी को सिर्फ 12 घंटे में गिरफ्तार करने की बड़ी कामयाबी हासिल की है। दोनों अपनी पहली पत्नी की हत्या करके भाग गए थे। हालांकि पुलिस ने टेक्निकल जांच और कवर अप के जरिए जाल बिछाकर आरोपियों को गिरफ्तार कर लिया। ये चौंकाने वाली घटना विरार वेस्ट के ग्लोबल सिटी इलाके में एमडी टावर बिल्डिंग में हुई। मुन्ना ब्रह्मदेव यादव अपनी पहली पत्नी आरती उर्फ सपना कुमारी, दूसरी पत्नी मीरा और 2 बच्चों के साथ लेबर रूम में रह रहा था। 21 अप्रैल को जब वे सभी काम पर नहीं आए तो कॉन्ट्रैक्टर ने पूछताछ की। उस समय आरती की बॉडी लेबर रूम में मिली। उसके चेहरे पर चोट के निशान थे, जबकि दीवार पर खून के धब्बे दिख रहे थे। इससे साफ था कि मुन्ना यादव और उसकी दूसरी पत्नी मीरा मौके से भाग गए थे। इसके बाद बोलिंग पुलिस ने तुरंत जांच शुरू की। मोबाइल लोकेशन, सीसीटीवी फुटेज और टेक्निकल जानकारी के आधार पर पता चला कि आरोपी पनवेल इलाके में है। बोळिंज पोलीस स्टेशन हद्दीमध्ये विराटनगर एक परिसर आहे। या ठिकाणी एक सागर बिल्डिंग जी चाणक्य चौकाच्या परिसरात आहे, तर इथे एका घरामध्ये साधारणतः 22 मार्च ते 13 एप्रिल म्हणजे एक साधारण 20-22 दिवसापासून ते जे फ्लॅट बंद होता त्या फ्लॅटमध्ये त्यांचा दरवाजा उघडून आणि आतमधल्या कपाटामधून कपाटाचं लॉकर तोडून साधारणतः त्यामध्ये कॅश आणि 17 तोळे सोनं अशी मोठी घरफोडी झाल्याबद्दलची माहिती बोळिंज पोलीस स्टेशनला प्राप्त झाली होती। आता ही घरफोडीचं विशेष असं होतं की दरवाजा कुठल्याही प्रकारे फोर्सफुली तोडला गेलेला नव्हता, म्हणजे दरवाजा हा चावीनीच उघडला असावा अशी शक्यता होती। आणि ज्या ड्रॉवरमधून ते दागिने आणि पैसे चोरीला गेलेले होते तर तिथे थोडंसं डॅमेज होतं। तर ज्यावेळेस हे घरमालक सुट्टीवरनं बाहेर गावीवरनं परत आले त्यावेळेस त्यांना ते दिसलं आणि त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला त्याबद्दलची माहिती दिली। तर ही माहिती दिल्यानंतर मोठ्या प्रमाणावरती सोन्याचा याच्यामध्ये समावेश होता आणि कॅश पण याच्यामध्ये होती। तर याचासुद्धा छडा लावण्याचं चॅलेंज बोळिंज पोलीस स्टेशनच्या स्टाफसमोर होतं। तर आमची पूर्ण डिटेक्शन टीम आणि आमची सिनियर PI पूर्ण स्टाफ जो आहे बोळिंज पोलीस स्टेशनचा यांनी एक चॅलेंज म्हणून याच्याकडे पाहून साधारणतः हा घरफोडीचा तपास करणं सुरू केलं। तपास करत असताना अशी एक माहिती प्राप्त झाली की एक साधारण 4-5 महिन्यापूर्वी ते जे रूम ओनर आहेत, म्हणजे त्या घराची जी चावी आहे ती चावी बिल्डिंगमध्येच कुठेतरी ती हरवलेली होती। त्यांनी तो बराच शोध घेतला होता, परंतु त्यांना ती चावी भेटली नव्हती। म्हणून मग त्यांनी नंतर काही त्याकडे विशेष जास्त लक्ष दिलं नाही। परंतु ज्यावेळेस त्यांना गावी जाण्याची वेळ आली तर गावी गेल्यानंतर त्याच चावीचा वापर करून ती घरफोडी झाल्याची अशी एक प्राथमिक गोष्ट समोर आली। हे आल्यानंतर आणखीन जरा थोडीशी खबरे आणि थोडंसं जरा आसपासचा कानोसा घेऊन आमच्या लोकांनी जरा थोडीशी माहिती घ्यायला सुरुवात केली। तर तिथे एक जरा थोडीशी अशी माहिती आली की एक छोटासा मुलगा आहे, अल्पवयीन मुलगा। हा अल्पवयीन मुलगा साधारणतः त्याच्याकडे काही सोनं आहे आणि तो वेगवेगळ्या ठिकाणी ओळख काढून ते विक्री करण्याचा प्रयत्न करतोय अशी एक जरा गोपनीय माहिती प्राप्त झाली होती। त्यावरून आमच्या लोकांनी जरा थोडीशी पाळत ठेवली आणि पाळत ठेवून एक 2 मुलांना सुरुवातीला ताब्यात घेतलं, ज्याच्यामध्ये हा एक अल्पवयीन मुलगा होता आणि त्याच्याबरोबर एक 19 वर्षाचा इतर मेजर असलेला मुलगा होता। यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे ज्यावेळेस विचारपूस केली तर विचारपूस केल्यानंतर मग त्यांनी ती घरफोडी त्या मुलांनी ज्यावेळेस यांची चावी हरवली होती ती चावी त्या मुलाला भेटली होती आणि तो त्यांच्या फ्लोअरलाच म्हणजे समोरच राहणारा होता। त्यांनी ती गोष्ट कोणालाही न सांगता तसंच स्वतःकडे ती चावी ठेवून दिली आणि हे ज्यावेळेस गावी गेले ह्याच्याबद्दलची त्याला पूर्ण कल्पना होती आणि त्या गोष्टीची म्हणजे संधी साधून त्यांनी
त्याच्याबरोबर आणखीन त्याचे 3 मित्र, त्याच्यामध्ये एक अल्पवयीन मुलगा आहे आणि एक आणखीन एक मेजर मुलगा, म्हणजे 2 अल्पवयीन मुले जी कॉलेजला शिकतात आणि जी 2 मेजर मुलं त्याचे मित्र यांना सोबतीला घेऊन तर यांनी रात्रीच्या वेळेस उशिरा त्या चावीनी त्या रूमचा दरवाजा उघडून आणि आतमध्ये त्या ड्रॉवरमधला हा जो सगळा सोनं आणि कॅश आहे ती कॅश घेऊन पुन्हा दरवाजा लॉक करून त्यांनी मग तिथे तो जो मिळालेला मुद्देमाल आहे तो वेगवेगळ्या लोकांना त्यांनी विकला होता. ही माहिती मिळाली आणि हे आरोपी मिळाल्यानंतर मग सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात आलं. त्यांच्याकडे थरो इंट्रोगेशन केल्यावरती ज्यांना ज्यांना त्यांनी तो मुद्देमाल विकलेला आहे आणि जी काही कॅशची विल्हेवाट लावलेली आहे तर त्याच्यामध्ये म्हणजे साधारणतः 17-17.5 तोळेच्या आसपास सोन्याची जी घरफोडी झाली होती. त्यापैकी आत्तापर्यंत 12 तोळे सोन्याची रिकव्हरी आणि साधारणतः 80,000 रुपये कॅश ही रिकवर करण्यामध्ये यश मिळालेलं आहे. बाकीची सुद्धा जी रिकव्हरी आहे ती थोड्या दिवसामध्ये ती सुद्धा 100% या गुन्ह्यामध्ये रिकव्हरी होईल. कशासाठी केली होती? साहजिकच आहे, कशासाठी करणार ते की संधी, बरोबर आहे, त्यांना एकतर ती चावी मिळण्याची संधी मिळाली. दुसरी गोष्ट ते गावी गेलेले आहेत, 8-15 दिवस येणार नाहीत हे माहिती होतं. मग या संधीचा पुरेपूर वापर करून त्यांनी तो एक मुलांनी प्लॅन बनवला आणि तो प्लॅन बनवून त्याच्यामधनं साहजिकच आहे त्यातनं पैसे मिळवणं आणि चेंज करणं. त्याच्या व्यतिरिक्त काय या अल्पवयीन आणि कॉलेज गोईंग मुलं आहेत यांचा वेगळा काय उद्देश असू शकतो. त्याने कुठे कुठे पैसे खर्च केले काय? पैसे त्यांनी त्याच्यामध्ये एक बाईक घेतली, छानपैकी कपडे घेतले, मोबाईल घेतले आणि अजून बरेचसे त्यांचे म्हणजे थोडक्यात जे आहे चेन करण्याचे जे बरेचसे आहेत तर या पद्धतीचा त्यांचा सगळा हे होता. म्हणजे केवळ चैनीसाठी जे जे आहे तर रोल सगळ्यांचा निष्पन्न करून त्या पद्धतीने सर्वांना 17.5 तोळे साधारणतः सोनं चोरीला गेलेलं होतं. आत्तापर्यंत 12 तोळे सोनं रिकवर झालेलं आहे आणि अजून रिकव्हरी जी आहे ती चालू आहे. 1-2-3 दिवसामध्ये अजून बरेचशी उर्वरित जे सोनं आहे त्याची पण रिकव्हरी 100% स्टार्ट. ओके, पहिलं मराठी करूया. हो, आज ही जी छोटीशी एक प्रेस कॉन्फरन्स बोलवलेली आहे तर बोळीज पोलीस स्टेशनचे मागच्या काही दिवसातले 2 मोठ्या जे डिटेक्शन आहेत जे महत्त्वाचे आणि चांगले डिटेक्शन झालेले आहेत त्याच्यासाठी हे बोलवण्यात आलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाची गोष्ट म्हणजे बोळींच्या हद्दीमध्ये आपला एक ग्लोबल सिटीचा परिसर आहे. तिथे एकता पार्क आणि कल्पवृक्ष सोसायटी या ठिकाणी एका बिल्डिंगमध्ये दुरुस्तीचं काम चालू होतं आणि त्या ठिकाणी एक जे ठेकेदार आहेत श्रीराम मोतीराम गोपीराम गुजर तर यांनी नाक्यावरनं काही बिगारी लेबर जे आहे ते कामासाठी आणलेले होते आणि त्याच्यामध्ये ते कुटुंब होतं. तर ते कुटुंब तिथे काम करत होतं मागील 3-4 दिवसापासून आणि 21 तारखेला यातले लेबर कुणीही कामाला आले नाहीत म्हणून हे ठेकेदार ज्यावेळेस ते पाहण्यासाठी गेले ज्या लेबर रूममध्ये तर तिथे त्यांना एक जी लेबर महिला आहे ती मयत स्थितीमध्ये आढळून आली आणि बाकी इतर घरामध्ये कुणीही सदस्य आढळून आले नाहीत. म्हणून त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला त्याची माहिती दिली आणि त्यानंतर मग बोळींज पोलीस स्टेशनचे सिनियर PI आणि आमचा सर्व डिटेक्शन स्टाफ त्या ठिकाणी पोहोचून त्या परिस्थितीचं पहिल्यांदा अवलोकन केल्यावरती त्या महिलेची साधारणतः हाणामारी करणं आणि तिचं डोकं आपटल्यामुळे भिंतीला डोकं आपटून तिची हत्या झाली असल्याची प्राथमिक परिस्थिती दिसून आलेली होती. तर यावरनं गुन्हा दाखल करून तात्काळ तपास सुरू करण्यात आला. हा तपास करत असताना ठेकेदाराकडे ज्यावेळेस त्या लेबरच्या बद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळेस
त्याच्याकडनं सुद्धा केवळ त्याचं मुन्ना हे इनिशियल नावाव्यतिरिक्त कुठलीही माहिती त्याच्याकडेही नव्हती, कारण ते नाक्यावरनं जस्ट कामानिमित्त घेऊन आलेले होते आणि थोडंसं काम केल्यानंतर ते तात्काळ निघून जाणार होते. त्यामुळे त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचे त्यांच्या ठाव ठिकाणा किंवा त्यांची ओळख होईल अशा पद्धतीचं कुठलंही माहिती ठेकेदाराकडे नव्हती. अशा परिस्थितीमध्ये या आरोपींचा शोध घेणं हे एक मोठं आव्हान पोलिसांच्या समोर होतं. तर तात्काळ आमची पूर्ण डिटेक्शनची टीम आहे, यांनी काही तांत्रिक आणि इतर गोष्टींचा मेहनतीने पाठपुरावा आणि तपास करून या आरोपींना पनवेल भागामध्ये एक गाव आहे त्या ठिकाणी एका बिल्डिंगच्या ठिकाणी ते काम करत असताना तिथे ते असल्याची माहिती मिळाली. त्यावरून आमच्या लोकांनी पाळत ठेवून हा जो मयत महिला आहे, जिचं नाव आरती उर्फ सपना कुमारी मुन्ना यादव, वय साधारणतः 19-20 वर्षाचं आहे. तर हिचा पती मुन्ना यादव आणि त्याची दुसरी पत्नी जिचं नाव मीरा आहे. तर या दोघांना ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडनं विचारपूस केली तर त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे. ही जी हत्या झालेली आहे, ही हत्या करण्यापाठीमागचं कारण प्राथमिक तपासामध्ये असं समोर येत आहे की जी मयत महिला आहे हिचे कुठल्या परपुरुषाबरोबर संबंध आहेत या संशयावरून हे जे दोघं नवरा बायको आहेत, मुन्ना आणि त्याची दुसरी पत्नी मीरा, यांनी तिच्याबरोबर भांडण आणि मारामारी केली आणि त्या मारामारीमध्ये तिचं जे डोकं आहे ते डोकं भिंतीवरती आपटून तिची हत्या करण्यात आली. आणि हत्या केल्यानंतर तात्काळ हे सर्वांनी आपलं सामान घेऊन पुरावा नष्ट करण्याचं आणि आपलं स्वतःचं अस्तित्व लपवण्यासाठी ते घटनास्थळावरनं कुठलीही माहिती न देता पळून गेलेले होते. तर अशी ही जी आरोपींना शोधण्याची मोहीम आहे ही म्हणजे जरी सांगताना अगदी सोपं वाटत असलं तरी ॲक्च्युली यांना शोधण्यामध्ये आमच्या डिटेक्शनच्या टीमचा पूर्ण कस लागलेला होता. कारण कुठल्याही प्रकारचं आजकाल सर्वांनाच मोबाईल आणि या गोष्टींची तांत्रिक माहिती आहे, परंतु जास्त कुठलाही सपोर्टिव्ह असा माहिती नसताना या आरोपींचा माग घेत आणि पाठपुरावा करत या आरोपींपर्यंत पोहोचण्यामध्ये आणि त्यांना शोधण्यामध्ये यश मिळालेलं आहे. त्यामुळं त्यांच्या या कामगिरीचं खरोखर कौतुक आहे. यह थी आज की मुख्य खबर तेज भारत नेटवर्क के साथ. अगर आपको वीडियो पसंद आई हो तो इसे लाइक करें, कमेंट करें, शेयर करें. धन्यवाद.